सीता, ते पहा, राम. स्वामी, किती शुभ वेळ आहे ही. शेवटी भगवान विष्णूंना वेदवतीच्या मागील जन्मातील इच्छापूर्तीसाठी तिच्या समोर यावेच लागले. सर्वात शक्तिशाली अशी ज्यांची ओळख आहे, बघा किती असहाय्य कसे शरण आले आहेत वेदवती समोर. स्वामी, आजही मला तो दिवस आठवतो जेव्हा वेदवतीने भगवान विष्णूंना आपल्या पतीच्या रूपात पाहण्यासाठी तप आरंभ केलं होतं. ओम विष्णवे नमः. 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 कोण आहे? कोण आहे जो आमच्या शत्रूचं नाव जपत आहे? ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. कोण आहेस तू जी आमच्या समोर आमच्या शत्रूचं नाव घेण्याचं तू साहस करत आहेस? बंद कर हा प्रलाप. जशी समुद्रासाठी वाळू, संतांसाठी पाप, धनलोभासाठी दान, त्यांच्या समजुती पलीकडे, तसंच काहीसं आपणास हे नाही कळू शकणार की आपण जे आज बडबड समजत आहात ती माझ्या देवाप्रती प्रेमळ हाक आहे. कोण आहात आपण, जो एका भक्ताच्या भक्ती आणि त्याच्या प्रेमात व्यत्यय आणत आहात? हे सुंदरी, कशाला तू स्वतःचा अपमान करून घेतेस? माझ्या समक्ष माझा जप न करता माझ्या शत्रूवर प्रेम करण्याचं साहस करतेस? भक्तीसाठी साहसाची नाही, श्रद्धेची आवश्यकता असते. आणि स्वतःची देवाबरोबर तुलना करणारा तू कोण आहेस? महाबलशाली त्रिलोक विजेता दशानन रावण आहोत आम्ही. ईश्वर आहोत आम्ही. तू फक्त आमची पूजा करशील. महाअभिमानी, बलशाली असण्याबरोबरच महामूर्ख सुद्धा दिसतोय, जो स्वतःला देव समजतोय. देव तर फक्त एकच आहे, माझे प्रभू श्री विष्णू. आणखी कोणीही नाही. माझ्या तना मनावर केवळ प्रभू श्री विष्णूंचा अधिकार आहे.
तू केवळ माझ्या तपस्येतच खंड नाही पाडलास, तर मला स्पर्श करून मला अपवित्रही केलंयस. आता परिणामांना सामोरा जा अहंकारी माणसा. मी वेदवती तुला शाप देते की मी पुढील जन्मात प्रभू श्री विष्णूंची पत्नी होऊन तुझ्या मृत्यूचं कारण होईन. वेदवती, महान तपस्विनी, तुझा हा शाप व्यर्थ जाणार नाही. मी तुला वरदान देतो. त्रेतायुगात मी मानव रूपात अवतार घेईन. तेव्हा तू माझी अर्धांगिनी असशील आणि मी रावणाचा सर्वनाश करेन. बंधू, लक्ष्मण, पुष्प घेतली आहेत. जाऊयात, निघूया. सीता, अरे ही सीता परत मंदिरात का जातीये? सुकुमारामध्ये असं काय आहे माते, जे आम्हाला त्यांच्याकडे आकर्षित करतंय? आम्ही त्यांना अनेक वर्ष ओळखतो की त्यांचं आमच्याशी गेल्या जन्मीचं काही नातं आहे. हेच आहेत का ते?
सांग माते, हेच आहेत का ते? सांग माते. जानकीस आशीर्वाद देऊन त्यांची व्यथा दूर करा देवी. आम्ही धन्य झालो माते, आम्ही धन्य झालो. आम्ही या पुष्पाचा तुझा आशीर्वाद आणि शुभ संकेत समजून स्वीकार करतो. कुमारी सीता, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? काय नाही, सहजच. चला जाऊया. सिया रामचंद्र का चंद्र में दर्शन करके बोली शशिका स्नेहिल अभिवादन करके। श्री रामचंद्र के नाम में स्थान है तेरा, इस कारण नवग्रह में तू प्रिय है मेरा। आज इन आँखों से निद्रा रूठ गई है, क्या जनक नंदिनी की भी दशा यही है। मेरी जागती आँखें देख रही है सपने, सपनों में वही है लगने लगे जो अपने। बंधू, काय झाले? आपण जेव्हापासून पुष्पवाटिकेतून आलो आहोत, आपली सहजता हरवलीये. हो लक्ष्मण, माझं मन शांत नाही. प्रत्येक दिशेला, प्रत्येक ठिकाणी मला सीताच दिसत आहे. असं वाटतंय जसं त्यांच्याशी जन्मोजन्मीचं नातं असावं. रघुवंशींसाठी परस्त्रीचा विचार करणं देखील पाप आहे, परंतु
आपण जनक कन्येच्या स्वयंवरासाठी आलो. ह्या नात्याने तिला पाहणं आम्हाला पाप किंवा अधर्माची जाणीव नाही करून देत. परंतु ज्या प्रकारे समुद्र आपली मर्यादा सोडत नाही आणि सोडलीच तर विनाश ओढवतो, त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या मर्यादांचा विचार करता मनाला आवर घालावा लागेल. प्रणाम गुरुवर्य. कीर्तिमान भव. गुरुदेव, स्वयंवरासाठी राजांचे आगमन होत आहे. आम्हाला कल्पना आहे. आता काही वेळापूर्वीच शतानंदी महाराज जनकांचा संदेश घेऊन आले होते. महाराज जनकांनी आम्हाला अनुरोध केला आहे की आम्ही स्वयंवरास उपस्थित राहावे. आजपर्यंत ज्या धनुष्यावर कोणी प्रत्यंचा चढवू शकलं नाही, तीच गोष्ट आज महारथींसाठी आव्हान ठरत आहे. हे तेच धनुष्य आहे का? हे उचलणे एवढं कठीण आहे? किती कठीण आहे हे तर तेव्हाच समजेल जेव्हा हे आपण उचलून पाहू. ऐकलंय ते पराक्रमी वीरही उचलू शकले नाहीत. हे धनुष्य पण कसला ठेवलंय? माझ्या डाव्या हाताच्या करंगळीने मी हे धनुष्य उचलेन आणि उजव्या हाताने जनकाच्या मुलीचा हात धरेन. सीतेला आपली पत्नी बनवून मीच घेऊन जाईन. आणखीही अनेक राक्षस, यक्ष, मायावी असुर मनुष्याच्या वेशात आले, परंतु सीता आज वरमाला माझ्याच गळ्यात घालेल. पाहूया असा कोण महारथी आहे जो महादेवांच्या दिव्य धनुष्यावर प्रत्यंचा चढवण्याचं सामर्थ्य दाखवेल. गुरुदेव, आम्ही फक्त एवढंच जाणतो की आपल्या कृपेशिवाय असं करण्याची क्षमता कोणातही नाही.
वाह, सुंदर, अतिसुंदर. अशा अद्वितीय रूप आणि सौंदर्यावर तर ताई कुणी सुद्धा भाळेल. ब्रह्मर्षी, आम्ही आपले आभारी आहोत की आपण आमच्या विनंतीचा मान ठेवून इथवर येण्याचे कष्ट घेतले. आपली उपस्थिती या स्वयंवराचा मान वाढवेल. मिथिला नरेश, आपली सर्वात मोठी चिंता दूर हो. आपणास आपली कन्या सीतेसाठी असा वर मिळो जो आपल्या शक्ती आणि साहसासाठीच नव्हे तर आपली पुत्री सीतेसोबत एक आदर्श जीवनसाथी म्हणून वर्षानुवर्षे लक्षात ठेवला जाईल. आपला आशीर्वाद मिळाला हेच पुरेसे आहे. या ब्रह्मर्षी, आसन ग्रहण करा. ये राम, लक्ष्मण. महाराज जनक यांनी पक्षपात केला. त्या 2 राजकुमारांचा विशेष सत्कार का केला? असं असू शकतं त्या राजकुमारासोबत राजकुमारी सीतेचा विवाह निश्चित केला असेल. मग महाराज जनक यांनी आपल्याला या स्वयंवरात का बोलवलं? भोजन करण्यासाठी? शिवधनुष्य उचलून त्यावर जो प्रत्यंचा चढवे सीता वर्माला त्यालाच घाले. आणि हे दोघे तर बालकच आहेत. धनुष्य उचलणं तर दूरच हलवूही नाही शकणार. मी मिथिलेचा राजा जनक माझी ज्येष्ठ कन्या सीतेच्या स्वयंवरामध्ये आपल्यासारख्या वीरांचं स्वागत करतो. आपण सर्व वीर माझ्या निमंत्रणाला मान देऊन इथे मिथिलेत आलात. आपणा सर्वांचे स्वागत.
राजकुमारी सीतेला स्वयंवरासाठी बोलवा. जशी आज्ञा महाराज. सदैव सुखी राहा. देव करो तुला योग्य वर प्राप्त होवो सीते. माता गौरीकडे मी हीच प्रार्थना करीन की जो कोणी वर तुझ्या कल्पनेत आहे तुझा विवाह त्याच्याच सोबत होवो. आपण अगदी आमच्या मनातलं ओळखलात माते. हीच प्रार्थना आम्ही मनोमन करतोय. आता अधिक विचार आणि चिंता करायला वेळ नाही सीते. स्वयंवरात आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेव. तुझ्या मनातली इच्छा कोणाला कळो वा न कळो माता गौरीला नक्की कळेल. त्यांचेच स्मरण कर सीते. जे होईल ते शुभच होईल. सदैव प्रसन्न रहा पुत्री.
पड़ी राम पर दृष्टि सिया की, पल में स्थिरता गई जिया की। चकित अचंभित रह गई सीता, प्रेम सलिल में बह गई सीता। वैदेही ने एक चितवन में, राम को रख लिया अंतर मन में। ऐसी छिटकी रूप की लाली, जिसने सब पर मोहिनी डाली। लज्जा राज समाज की, गुरुजन का संकोच। नैन मूंद लिए सिय ने, मर्यादा की सोच। हे महायोद्ध्यांनो, कुलश्रेष्ठांनो, मी मिथिला नरेश जनक आपण सर्व वीरांना आपली शक्ती आणि आपल्या वीरतेचं प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहे। महाराज जनक, तुमच्या दरबारात विदूषकांची कमतरता आहे। मी आपलं म्हणणं समजलो नाही राजन। तुम्ही इथे आम्हाला तुमचा विदूषक समजून मनोरंजनासाठी बोलवलात का? हे आपण काय बोलत आहात नरेश? खरंच आहे हे, आपण आम्हाला इथे अपमानित करण्यासाठी बोलावलं आहे। मी असा विचारही करू शकत नाही मान्यवर। आम्ही तर हे धनुष्य आमच्या एका बोटानेही उचलू शकतो महाराज। मी आपला अपमान करू इच्छित नाही आणि आपला अपमान करण्याच्या हेतूने मी आपल्या पुत्रीचे स्वयंवर आयोजित केले नाही। मी आपणा सर्वांना हे सांगू इच्छितो की हे शिवधनुष्य सामान्य नाही आहे, हे साक्षात शिवशंकरांचं दिव्य धनुष्य आहे। कैलासनाथ शिवशंकरांनी हे महान धनुष्य माझे पूर्वज देवव्रत यांना दिले होते। तेव्हापासून हे धनुष्य आमच्या मिथिलेचा अभिमान वाढवत आहे। ज्या शिवधनुष्याला आजपर्यंत कोणी उचलू शकलं नाही, त्याच शिवधनुष्याला लहानपणी सीतेने खेळता खेळता ते उचलून आम्हाला अचंबित केलं। त्या क्षणीच मी निर्णय घेतला, वीरशुल्का माझी पुत्री सीता त्यालाच वरमाला घालेल जो हे शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या बांधेल। मिथिला नरेश, पोरगी तर पोरकटपणा करेलच, पण आपण असा पण लावाल अशी आपल्याकडून अपेक्षा नव्हती। आता प्रथम धनुष्य कोण उचलेल महाराज? कारण जो प्रथम धनुष्य उचलेल तोच जिंकेल महाराज। जर सीतेने लहानपणीच हे धनुष्य उचललं आहे, तर आमच्यापैकी कोणीही राजा हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंच्या लावेल। मग आपणच हे शिवधनुष्य उचलावे। हो महाराज। हे माते, हे देवी, कृपा कर। आम्ही रघुनंदन श्रीरामाला आमच्या हृदयात स्थान दिलंय। आता जर आणखी कोणी आम्हाला जिंकलं तर हा आमच्या सतीत्वाचा अपमान असेल। हे माते, आता आमचं भाग्य आपल्या हातात आहे, आमच्यावर कृपा करा। हे आदिशक्ती माता, आपली कृपा सीतेवर सदैव असो।
महाराज जनक, मंगलगीते आणि नृत्य करणाऱ्या कलाकारांना इथे हजर करा, कारण स्वयंवराची परीक्षा पूर्ण करून तुमच्या मुलीचा स्वामी मीच होणार आहे. धनुष्य उचलणं तर दूरच, त्याला हलवूही शकले नाही आणि गप्पा मात्र मोठ्या मोठ्या. ताई, आता मला भय वाटू लागलं आहे. कदाचित पिताश्रींना स्वयंवरासाठी इतका कठीण पण ठेवायलाच नको होता. आता पहा ना, वाटतच नाही की यापैकी एकही वीर हा पण पूर्ण करू शकेल. काय झालं उर्मिले? राग का येतोय तुला? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की या महावीरांची दशा तर तू पाहतेच आहेस. असं वाटतंय की यांच्यापैकी कोणालाही हे शिवधनुष्य उचलणं अशक्य आहे. आणि जेव्हा हे शिवधनुष्य उचलणंच यांना शक्य नाही, तर त्यांना प्रत्यंच बांधणं खूपच कठीण आहे. भय तर या गोष्टीचं वाटतंय की जे कार्य असे महावीर करू शकत नाहीयेत, असं मोठं कार्य अयोध्येच्या राजाचे पुत्र श्रीराम असं कोमल व्यक्तिमत्व कसं करू शकेल?
मांडवी, रघुवंशी राम तर आपल्या जागेवरून उठतही नाहीयेत. स्वयंवरासाठी आलेत तर स्वयंवराची परीक्षा का देत नाहीयेत?